हॅलो गाईज, मी जयश्री आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आहे ना, मी हेअर कट करायचा विचार केलाय. सो म्हणून हेअर वॉश केलाय. असं स्पा करायचं आहे तिथे, परत हेअर वॉश होईल, बट स्टील मी केलंय. आणि आता बघू, मोस्टली तर मी लॉंग हेअरच ठेवते, बट या टायमाला विचार केला थोडं शॉर्ट ठेवेल, थोडं लाईक एवढं एवढं ठेवेल. तर बघू, कारण की त्यांना शॉर्ट्स आणले तर खूप शॉर्ट होतं आणि लॉंग समजा खूप लॉंग, आणि माझे हेअर आहेत ना खूप फास्ट वाढतात, खूप फास्ट ग्रोथ आहे, आणि वरून हेअर व्हॉल्यूम पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे थोडं मला नेकवरती खूप जास्त प्रेशर येतं. सो म्हणून मी आता या थोडे छोटे करणार आहे. बघू कसं होतं हेअर कट. सो स्टे ट्यून. तर इथे माझा स्पा चालू होता आणि ऑलमोस्ट मसाज वगैरे झाली होती आणि स्टीम चालू होती. फायनली स्पा इज डन आणि आता हेअर वॉश झाला आहे आणि ही माझी हेअर लेंथ आहे. तर आता हेअर कट होईल माझा. डायरेक्ट हेअर कट झाल्यावरतीच भेटू. गाईज, माझा ना हेअर कट झालाय आणि मी माझ्या ना फेवरेट रोडवरती आली आहे. तुम्हाला आता माझा आवाज माहिती बी येत असेल किंवा नाही, बट मी तुम्हाला दाखवते. आणि ना मला वेदर खूप आवडलंय. कसलं भारी वाटतंय बघा. सो आता मी वेट करते कल्पेश आणि कोकोचं, कारण की कोकोला घेऊन जायचं डॉक्टरकडे. तिला थोडं बॅकला थोडंसं असं लाईक इन्फेक्शन झालं आहे की काय, ॲलर्जी, आय डोंट नो. तर त्यासाठी तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय. तर कल्पेश ऑन द वे आहे आणि माझं लवकर हेअर कट वगैरे सगळं करून झालं. त्याच्यामुळे मी आता वॉकिंगच जाते डॉक्टरकडे. ते लोक येईपर्यंत मला टाइमपास पण होईल आणि बऱ्याच दिवसांनी आमच्या इकडे असं खूप माझा फेवरेट रोड आहे, सो तिकडे मी फिरू शकते. इग्नोर माझा थोडा अवतार, बिकॉज मी सकाळपासून उन्हामध्येच फिरते. तर इतकं असं काय फ्रेश लुक नाहीये, फक्त फ्रेश हेअर कट आहे. सो इग्नोर अँड एन्जॉय द वेदर. असं काय मोठा ब्लॉग नसेल, हा एक छोटासाच ब्लॉग असेल, बट तरी मी शूट करायचं ट्राय करेन. बघा ना किती सुंदर आहे. खूप आवडतो मला, खूप खूप जास्त आवडतो. आणि हे सी द नेचर गाईज. आणि ना मी कॉलेजला असताना ना चिमणी गार्डनमध्ये स्टडी करायला बसायची. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. ऑलवेज आम्ही लोक लाईक तेव्हा पण ना एक्झामचा टाइम असायचा ना, ही स्टोरी टाइम समजून जा तुम्ही, हा ब्लॉग माइट बी असू शकतो. तर जेव्हा पण आम्ही असं एक्झामच्या टायमाला आहे ना, 1-2 वीक्स ॲगो आहे ना, पूर्ण असं ग्रुप, कॉलेज ग्रुप आम्ही यायचो आणि इथे चिमणी गार्डनमध्ये बसायचो स्टडी करायला, आणि खूप मजा यायची. आणि सगळे खूप सपोर्टिव्ह होते, खूप मजा, खूप 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 मजा मस्ती, स्टडी सगळे एकत्र करायचो, खायचं प्यायचो पण एकाच ठिकाणी तिकडेच. सो दिवसभर इथे टाइमपास करायचो, स्टडी सॉरी स्टडी वगैरे करायचो आणि मग जायचो एक्झाम द्यायला. मजा यायची. सो हाच तो प्लेस आहे जिथे आम्ही स्टडी करायचो. खूप भारी आहे. आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जाते. आणि ते क्युटी आहे, वेट तुम्हाला दाखवते मी. जस्ट अ मोमेंट. सी दिस. राईट राईट राईट. पहले हम परमिशन लेते हैं, उसके बाद ही उसको कैप्चर करते हैं. हाँ, ये लासा है कि शिजू है? ये लासा है कि शिजू है? लासा है, ओके. ओह क्यूटी. हाँ, उसका ही लिए. क्यूटी. लड़का है कि लड़की है? लड़की है ना वो. हेलो. ओके. सो यहाँ पर ही हम लोग स्टडी करते थे. यहाँ पर ही हम लोग स्टडी करते थे. यहाँ पर थोड़ा टाइम पास करते थे. सॉरी मी मध्येच मराठी बोलता बोलता हिंदी, कारण ते लोक अचानक मला भेटले. पण खूप छान आहे हा प्लेस शूटसाठी, स्टडीसाठी. मोस्टली तर इथे स्टडीसाठीच येतात. सॉरी मी बाकी सगळ्यांचं काय काढू नाही शकत, कारण की विदाऊट परमिशन.
गाईस लिटरली ना इकडे इतके छान म्हणजे खूप छान वाटतं इथे. इकडे खूप साऱ्या मेमरीज आहेत चेंबूरमध्ये, कारण बालपण आमचं इकडेच गेलं आहे. तर प्रत्येक गोष्ट अशी खूप जवळची वाटते. जेव्हा पण कधी येतो ना तसं माइंड खूप फ्रेश होतं. सो मला खूप आवडतं. मी तर खूप दिवसानंतर ऍक्च्युली मी चालते, नाही तर मी लवकर चालत नाही. आपलं ट्रॅव्हलिंग तर पूर्ण लाईक कार होतं, असं वॉकिंग तर खूप कमीच होतं. पण खूप भारी वाटते बघा ना. म्हणजे लिटरली मी एवढी खुश आहे ना की मला व्यक्त करता येते तुमच्यासोबत माझी खुशी. आणि सी जितना बोले उतना कम है चेंबूर के बारे में. खायला पण छान आहे, भरपूर सारे गार्डन्स आहेत आणि आहे म्हणजे फेमस तर आहेच. खूप जुनं असं आणि खूप नामांकित असं नाव आहे चेंबूर. सगळ्या फॅसिलिटीज आहेत, भारी वाटतं. मी तर खूप हॅपी आहे. मी खूप टायमानंतर ऍक्च्युली वॉक घेते आणि आपल्याला अजून एक क्युटी भेटला आहे बेला सारखा. मी तुम्हाला दाखवते वेट. विदाउट परमिशन हम लोग ओनर का तो कुछ नहीं कर सकते, बट हियर ही इज क्यूटी. बघितलं सगळ्यात माझं फेवरेट डॉग्स. आणि इथे डॉग्सचे खूप व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटेल इथे. संध्याकाळी तर खूप जास्त वॉक असतं, संध्याकाळपेक्षा तर सकाळी जर तुम्ही याल कधी वॉकिंगसाठी ना, तर इथे खूप मोस्ट ऑफ द ब्रीड्स तुम्हाला बघायला भेटतील की हा. आणि खूप भारी मजा वाटते सकाळी सकाळी. त्या सगळ्यांचं ना मीटअप असतं. कारण मी एकदा दोनदा असं मी आले ना, एकदा इव्हनिंगला आली होती आणि एकदा मॉर्निंगला आली होती असं लाईक सडनली. सो खूप भारी वाटतं. आणि और क्या चाहिए यार, मतलब डॉग्स आहे, देन नेचर आहे. आणि एवढं गरमीमध्ये इथे पूर्ण थंडावा असतो. आणि चेंबूरमध्ये तर भरपूर सारे सेलिब्रिटीज पण राहतात. आता हे पूर्ण बंगलोजचाच एरिया आहे. आता इथे कोण राहत असेल नाही राहत असेल आय डोंट नो. सी मला पण माहिती नाही, तर तुम्हाला मी सांगितलं असतं कोण कोण राहतं. आता आपण वॉक घेत घेत ऑलमोस्ट 50% रस्ता क्रॉस केलेला आहे. तिकडे एक आजी आहेत ना, झाडाला पाणी घालतात, खूप भारी आहेत त्या. मस्त फुल फिट आहेत. आजी नाही बोलता येणार बट आहेत लाईक 48-49 असतील. हा पण एक आहे, ट्रॅफिक खूप असते चेंबूरमध्ये. तेवढं फक्त एक हे केलं तर बाकी सगळं खूप चांगलं आहे. दिस इज मोस्ट आइकॉनिक चेंबूर का एकुलता एक मॉल, ए स्टार मॉल, जो कि ऑलमोस्ट बंद हो गया है, बस थिएटर ही चालू है. सो इट्स लुक लाइक दिस. इथे नवीन नवीन हेअरकट झालाय आणि मी ऑटोमध्ये बसून पूर्ण वाट लावली, बघू शकता तुम्ही. गाडी पार्किंग केली आहे. लेट्स सी कल्पेशचं रिॲक्शन काय आहे, कारण मी खूप जास्त शॉर्ट हेअर केलेत म्हणून. बघू. कैसा लग रहा है हेयर कट, कैसे लग रहा है. आणि हिची रिॲक्शन बघा, टेन्शन आलं विचारला मला, लगवून बाहेर बाहेर घे बाहेर घे. हाय बेबी, तुझ्यासारखं मी हेअर कट केलाय. डॉक्टरकडे आलीस ना. हॅलो गाईज, कसं आहे माझं हेअरकट. हा छान आहे नक्की. आमचं इंजिन बघा, इंजिन. हाय इंजिन. आईची गडबड. बेला ताई. तर इथे ना आईने सगळं मला भाज्या वगैरे दिल्या आहेत. कारण की मी सकाळपासून बाहेरच होती आणि मग संध्याकाळी घरी खूप लेट झालं होतं जायला. तर आईने सगळं आणून ठेवलं होतं आणि ते सगळं हे पॅकिंग करत होती की. तर सगळं काम होऊन आता मी घरी आली आणि माझे ना मेशोचे ना पार्सल आले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हा एक पार्सल आहे. तर ह्याच्यामध्ये ना मॅट आहे, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. याचा जोक झाला आहे.
हे हेअर कर्ली करण्यासाठी आहे, पण आता मी तर आजच हेअर कट केलं. सो आता जेव्हा मोठी होतील तेव्हाच ते यूज होईल, पण तरी मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईन जेव्हा पण मी कधी यूज करेन. आणि थर्ड हे आहे देवाचं धूप आहे. बघू कसं आहे, यूज करेन तेव्हा समजेल कसं आहे. आता ओपन तर नाही करते, पण असे 3 पार्सल आलेत, पण मी तुम्हाला मॅट दाखवते. सो हे असे 2 मॅट आलेत. हा छोटा मॅट आहे आणि हा मोठा मॅट आहे. आता मी हे कुठे लावणार आहे तुम्हाला दाखवेन मी. आणि याचं खूप छान असं हे आहे, 3D इफेक्ट आहे, मस्त आहे, सुंदर आहे. मी तुम्हाला लिंक वगैरे शेअर करेनच. तर हे असं कर्ली करायचं असतं, जो मी हा पार्सल मागवला तुम्हाला बोलला, ज्याचा आता पचका झाला आहे, पण तरी मी बघेन, ट्राय करेन. 1 मिनटं. हे असं लावायचं असतं आणि ठेवायचं असतं, मग आपले हेअर कर्ली होतात. पण आता मी हे काढते आहे आणि थोडेफारच, पण ठीक आहे. हे आपण स्ट्रेट करू शकतो. हे मोल्डेबल आहे, जसं आपल्याला हवा तसं आपण मोल्ड करू शकतो. सो असा होता माझा हा छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.